मुक्ताईनगर तालुक्यात 2 वर्षापासून अतिवृष्टीची शेतकऱ्यांना पिंपराळा शिवारातील मदत मिळत नाही। त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे। आपल्यासोबत पिंपराळा शिवारातील शेतकरी आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील प्रशासनाकडे दात मागूनही कुठलाही या ठिकाणी निर्णय होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे। काय सांगाल तुम्ही अतिवृष्टी संदर्भात? मागील वर्षी जे शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर केली होती त्यापैकी फक्त 100-125 लोकांची यादी केवायसी साठी 13/7/2025 ला आली व उर्वरित शेतकऱ्यांची यादी आलेलीच नाहीये। तसेच 2025-26 साठी जे अनुदान शासनाने अतिवृष्टीचे जाहीर केले हे सुद्धा 150 शेतकऱ्यांना चे नाव केवायसी साठी आलेले आहे व इतर शेतकऱ्यांचे नाव आलेले नाही आहे। तरी उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी। काय मागणी करेल आहे प्रशासनाकडे? या संदर्भात आम्ही सर्व शेतकरी 2 वेळेस तहसीलदार साहेबांकडे निवेदन सादर केलेले आहे, तरी सुद्धा या विषयावर आजपर्यंत निर्णय झालेला नाही आहे। आणखी शेतकरी आहे, काय व्यथा आहेत? जवळपास 2 वर्षापासून आम्हाला म्हणजे आमच्या पिंपळा गावाच्या शेतकऱ्याला 30 ते 40% लोकांनाच लाभ मिळाला। जवळपास 50 ते 60% लोकांना लाभ मिळाला नाही आहे। दरवर्षाप्रमाणेच कसं दरवर्षी 2-3 याद्याच्या तयार होता, एकाच यादीचे पैसे दिले जातात, नंतर 2 याद्यांचे पैसे येत नाही। मागच्या वर्षी तसं झालं। म्हणजे कुरा पातळीवर किंवा पिंपळा पातळीवर आम्ही चौकशी करत असताना आम्हाला सांगण्यात हेच आलं की 2 दिवसानं 8 दिवसानं तुमचे बाकीचे पैसे येतील। नंतर त्या गोष्टीला जास्त दिवस झाल्यामुळे नंतर तालुका लेवलला जाऊन असं समजलं की ते यादी मागच्या वर्षाची क्लोज झाली बुवा, ते आता येणारच नाही आहे। मग या वर्षी सुद्धा तसंच झालं की एकच यादी आली आहे आतापर्यंत आणि 2 याद्या आल्याच नाही। मग आम्ही असं ठरवलं की मागच्या वर्षी आपण पाठपुरावा केला नाही म्हणून बा आपली यादी वापस गेली, तर यावर्षी आम्ही पाठपुरावा वारंवार पाठपुरावा करूनही समजा दिवाळीच्या आज जे पैसे येणारे होते, आज जवळपास जानेवारी आला, तरी जानेवारी संपत आला तरी सुद्धा अजून पैसे येत नाही आहे। तर आमची शासनाला एकच विनंती आहे की आमच्या पिंपराळा गावाकडे म्हणजे कसून लक्ष द्यावं और आमच्या पिंपराळ्याच्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा याच्याकडे लक्ष द्यावं। आपण पाहतोय की हे पिंपराळा परिसरातील हे शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा वादळी वारा असो, पाऊस असो, मोठ्या प्रमाणात पिंपराळा शिवारा परिसरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असते। अनेक शेतकरी पिंपराळा शिवारातील आजही वंचित आहे मदतीपासून। प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।